राज्यामध्ये लोकायुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात मात्र लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी अण्णांनी केली आहे। यासाठी अण्णा आजपासून उपोषणाला बसले आहेत। त्यांनी उपोषण करू नये, आपलं आंदोलन मागे घ्यावं यासाठी गिरीश महाजन त्यांची समजूत काढण्यासाठी रायगड सिद्धीला जाणार होते, मात्र अण्णांनी त्यांना भेटण्यास नकार दिला। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांच्याकडून। कुणाल, एकूणच काय माहिती सांगाल? इथे आपण पाहिलं की अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत, ते आपल्या निर्णयावर देखील ठाम आहेत। गिरीश महाजन यायला निघाले होते, मात्र अखेर त्यांनी देखील आता न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। अण्णांनी भेट नाकारली आहे त्यांची। निखिला, नक्कीच आपण बघितलं की गेल्या 4.5 वर्ष झाले भाजप सरकारला येऊन, याआधी काँग्रेस सरकार होतं त्या काळात देखील अण्णा उपोषणाला बसले होते, मात्र या ठिकाणी काँग्रेस सरकारला घरी जावं लागलं आणि भाजप सरकार ज्यावेळेस सत्तेवरती येण्यापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं अण्णांना की अण्णां जे मागण्या आहेत त्या आम्ही सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करू। मात्र तरी सुद्धा 4.5 वर्ष उलटून गेले। अनेक पत्र अण्णांनी नरेंद्र मोदींना पाठवले, पण एकाही पत्राचं उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं नाही। त्यामुळे ही मोदींची वाटचाल जी आहे ती हुकुमशहाकडे चालल्याचं अण्णांनी वारंवार सांगितलेलं आहे। अण्णांनी मोदींवरती टीका देखील केली आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं सुरुवातीला अण्णा कौतुक करत होते, मात्र आता अण्णा मुख्यमंत्र्यांवर देखील नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। कारण अण्णांनी सांगितलं की ढवळ्या शेजारी पवळा बसला अशी स्थिती झालेली आहे। नरेंद्र मोदींना आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमा दिलेली आहे। सकाळी ज्यावेळेस अण्णा 10 वाजता उपोषणाला बसले त्याआधी गिरीश महाजन जे आहे ते मुंबईवरून ती राळेगणला येण्यासाठी निघाले होते, मात्र त्यांना अण्णांनी नकार दिला। स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्या हातात काही नाही, तुमचा बॉस जो आहे तो दिल्लीत बसलेला आहे, त्यामुळे त्यांच्या हातात सगळं आहे, त्यामुळे तुम्ही काय आता येऊ नका। त्यामुळे गिरीश महाजनांची फजिती झाली आणि ऐन त्यांना हेलिपॅडवरून परत मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी जावं लागलेलं आहे। त्यामुळे आता अण्णा जे आहेत ते आपल्या उपोषणावरती ठाम आहे। अण्णांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे। त्यामुळे आता राळेगण सिद्धीमध्ये सकाळी 10 वाजेपासून अण्णा त्यांच्या मंदिरात ते जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहे। निळोबारायाचं मंदिरामध्ये अण्णांनी आता हे उपोषण सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण आता ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अण्णांनी उपोषणाचं हत्यार जे आहे ते उपसलेलं आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे। सकाळपासून गावकरी देखील अण्णांच्या सोबत उपोषणाला बसलेले आहेत। निखिला, नक्कीच कुणाला लोकपालचा निर्णय हा केंद्रामधून होणार आहे आणि त्यामुळे केंद्रातल्याच कुठल्या नेत्यांनी आपल्याशी बोलावं किंवा तिथे यावं, या संदर्भात कोंडी फोडण्याचा प्रयत्न करावा असं अण्णांना वाटतंय का? नक्कीच गिरीश महाजनांची जी शिष्टाई आहे ती आता निष्फळ ठरलेली आहे। गिरीश महाजन वारंवार राळेगण सिद्धीमध्ये येऊन गेले आहे, मात्र लेखी आश्वासन देखील त्यांनी दिलं होतं, मात्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे आता सरकारने या ठिकाणी कोणतीही आश्वासनं न देता याची अंमलबजावणी करावी, आता ह्या अंमलबजावणी करावी असा अण्णांनी निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत अंमलबजावणी करत नाही, ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आता उपोषणावरून मागे हटणार नाही। आणि त्यामुळे आता या ठिकाणी सरकार काय निर्णय घेतं, या कायद्याची अंमलबजावणी करतं का नाही, कारण काल देखील मंत्रिमंडळात यावरती चर्चा झाली, निर्णय झाला, मात्र त्याबद्दल अण्णांनी त्यांचा आभार मानलेले आहे। मात्र जोपर्यंत कायदा संसदेत आणत नाही, विधान भवनात आणत नाही, तोपर्यंत आता मी हे उपोषण जे आहे ते मागे घेणार नाही अशी भूमिका आता अण्णांनी घेतली आहे। त्यामुळे आता सरकार यावरती काय मार्ग काढतं, अण्णांची शिष्टाई थांबवते। एकदा आपण थेट जाऊयात राळेगण सिद्धी येथे आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांच्याकडे। कुणाल, आता सध्या अण्णांची प्रकृती कशी आहे? त्यांचं एकूणच वय पाहता त्यांनी उपोषण करू नये असं बऱ्याच जणांना वाटत होतं, मात्र अण्णा मात्र आपल्या उपोषणावर ठाम आहेत। आता त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच सकाळी गावकऱ्यांनी देखील अण्णांना विनंती केली होती की अण्णा आता उपोषणाला बसू नका, आपण आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग आहेत ते अवलंबू। गिरीश महाजनांनी देखील सांगितलंय की अण्णा तुम्ही उपोषणाला बसू नका, त्यांचे वय पाहता तब्बल 80च्या वरती त्यांचं वय गेलेलं आहे। त्यामुळे अण्णांची तब्येत जी आहे दिवसेंदिवस जी आहे ती खालावत चाललेली आहे। मात्र आता सकाळपासून जे आहे अण्णा थोडेसे जोशात दिसले, मात्र नंतर ज्यावेळेस त्यांनी अनेक भाषणं केली, मीडियाशी माध्यमांशी बऱ्याच वेळ बोलले, त्यानंतर थोडासा थकवा जो आहे त्यांना जाणवू लागलेला आहे। आणि एक डॉक्टरांची टीम जी आहे, जिल्हा शल्य चिकित्सक देखील दाखल झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात आता डॉक्टर देखील या ठिकाणी टीमसह हजर झालेले आहेत। अण्णांची तपासणी सकाळी केलेली आहे, त्यांचा बीपी असेल, ब्लड असेल, ते सगळं टेस्ट करून आता अण्णा सध्या थोडासा आराम करत आहे। आणि अण्णा पुन्हा एकदा 4 वाजता जे आहे ते पुन्हा एकदा आंदोलनस्थळी येतील आणि पुन्हा एकदा आता उपोषणाला सुरू करतील। आणि आता सध्या अण्णांची प्रकृती जी आहे
ती थोडीशी खराब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच. कुणाल आणि अण्णांच्या उपोषणास्त्र जे आहे त्यामुळे भले सगळेच हादरून जातात. गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं की रामलीलावरच्या त्यांच्या उपोषणानं अक्षरशः काँग्रेस युपीए सरकार विषयीची प्रतिमा ही भ्रष्टाचारी अशा प्रकारची निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा अण्णांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. काय एकूणच त्याच्या प्रतिक्रिया उमटतायत असं वाटतं? नक्कीच आपण बघितलं की काँग्रेसच्या काळामध्ये मोठं जन आंदोलन अण्णांनी उभं केलं होतं. पूर्ण देशात जे आहे ते अण्णा असं वातावरण झालं होतं. देश के दुसरे गांधी अशी उपमा अण्णांना दिली होती आणि या ठिकाणी काँग्रेसला मोठा हार पत्करावा लागली होती. आणि त्यानंतर भाजपचे जे काही नेते होते, सुषमा स्वराज असतील, त्या ठिकाणी गडकरी असतील, अनेकांनी आश्वासन दिलं होतं. स्वतः नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर अण्णांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही त्वरित पूर्ण करू. मात्र 4.5 वर्ष उलटून गेली आता, तरी सुद्धा मोदी सरकारने जे आहे ते निर्णय घेतलेला नाही. अण्णांच्या पत्राला देखील उत्तर दिले नाही. त्यामुळे आता अण्णांनी देखील संशय व्यक्त केलेला आहे, या सरकारच्या मनात नेमकं काय आहे. भ्रष्टाचार जर मुक्त देश करायचा असेल तर हे निर्णय का घेत नाही असा सवाल अण्णांनी केला आहे. त्यामुळे आता नक्कीच कुणाल, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत. अर्थात अण्णांनी हे उपोषण आता सुरू केलेलं आहे. सरकार त्याची कशी दखल घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आपली नजर या सगळ्यावर असणारच आहे. वळूयात